देवी आई, बराबर ओळखलत तुम्ही. मला ना दुपारी थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ते ते काल मी शूटिंगला लई खुश होते. ते समजणं मला खऱ्या लग्नासारखं वाटत होतं. पण ते समज खोटं होतं हे बी मला माहित होतं. हरीश सर तयार होते, मी तयार होते, आदित्य सर न प्रीतम सर समधी काम करत होते. समजा कसं नीट सुरळीत सुरू होता. आणि अचानक एक गडबड झाली. देवी आई, मी तुमचं बोलणं ऐकलं. श्रीकांत सरांना तुम्ही आदित्य सरांच्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलत होता. आदित्यची बायको ही किर्लोस्कर घराण्याची थोरली सून असेल. आपल्या घरची परंपरा प्रतिष्ठा सांभाळणारी आणि वाढवणारी असावी. देवी आई, मी आणि हरीश सर त्या जाहिरातीच्या लग्नाला नाही बसलो. म्हणजे हरीश सरांबरोबर काहीतरी वाईट घडलं म्हणून ते तिथं नव्हते. आणि त्यामुळं हरीश सरांच्या जागेवर आदित्य सर बसले. म्हणजे त्यांना आदित्य सरांना नाईलाजानं बसावं लागलं. देवी आई, मला माहित होतं हे समजा खोटं आहे, शूटिंग आहे. पण तिथं काल लग्नाच्या समध्या विधी पूर्ण झाल्या. गुरुजींनी मंगलाष्टका म्हणल्या, अक्षता पडल्या, 7 फेरे पूर्ण झाले. आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. एका क्षणाला मी विसरून गेले की ते समजा खोटं आहे. मनापासनं मी समध्या रीती पूर्ण केल्या. देवी आई, काल जे झालं ते माझ्या मनावर कोरलं गेलंय. आता आयुष्यभर मी ते नाही विसरू शकणार. आता मी फक्त पारू नाही राहिले. आता मी आदित्य सरांची बायको आहे, या घरची सून आहे. देवी आई, मला माहित आहे माझा बा इथं ड्रायव्हर आहे, मी बी मोलकरी आहे. माझी योग्यता नाही या घरची सून व्हायची. पण हेच माझं नशीब आहे. मला काय भी नको, माझी कुठली भी अपेक्षा नाही आहे. मला तुमच्यापासून काय बी लपवायचं नव्हतं. मला समजा खरं खरं सांगायचं होतं तुम्हाला. आता यावर तुमचा जो काही बी निर्णय असेल तो मला मान्य आहे. देवी आई,
देवयाईंपासनं मला हे सत्य लपवायचं नाही. त्यांना बाहेर न कळलं तर वाईट वाटल. आदित्य सरच देवयाईंना व्यवस्थित सांगू शकतील. मी एक काम करते, आदित्य सरांशीच बोलते. एवढं समज झाले तरी आदित्य सरांना झोप कशी काय लागू शकते? इथं माझ्या जीवाची कायली होतीये. धड कुणाशी काय बोलता बी येईना झाले. मी आदित्य सरांना उद्या विचारतेच की तुम्ही देवयाईंशी बोलणार आहात का नाही म्हणून. मी म्हणते की मनात ठेवायचंच कशा पाहिजे, बोलून टाकायचं समज. एकदा का समज खरं खरं सांगून टाकलं ना की आभाळ स्वच्छ झाल्यासारखं मन बी स्वच्छ होऊन जातं. नाही बरू, थांब, घाई नको करू. आदित्य सरांनाच देवयाईंशी बोलू दे. तेच व्यवस्थित बोलतील देवयाईंशी. मला माफ कर आई. मला माफ कर आई, चुकलं. तुझ्यापासून काही लपून मला सोडून नको जाऊ आई. मला सोडून नको जाऊ. देवानं बी कसलं विचित्र कोडं घालून ठेवलंय. पुरुषांना मन दिलंय दगडासारखं, बाईला मन दिलंय लोण्यासारखं. पुरुषांना काही अडचण आली तर कुणाला सांगता बी येत नाही, घडाघडा बोलता बी येत नाही. बाई आपली तोंड सोडून मोकळं होते. पुरुषांना कुणासमोर धड रडता बी येत नाही. आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू, समजा नीट होईल. मला आता नाही सहन होत हे समज माझ्यामुळेच घडतंय. माझ्यामुळेच त्रास होतोय समद्यांना. तिकडे देवयाईंना त्रास होतोय, आदित्य सरांना बी त्रास होतोय. माझा बाप माझ्या लग्नाची स्वप्न डोळ्यात घेऊन बसलाय आणि मी इथं लगीन करून मोकळी झाले. माझ्या देवयाई माझ्यावर एवढा विश्वास ठेवताय आणि मी काय करते, मी फसवते त्यांना. हे समज थांबवणं माझ्या हातात होतं तरी बी मी का लग्नाला तयार झाले. आदित्य सर माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधत होते तेव्हा मी का नाही अडवलं त्यांना. माझी चुकी आहे समधी, मीच माझी लायकी विसरून गेले. माझ्या देवयाईंचा विचार नाही केला, माझ्या बाच्या नोकरीचा विचार नाही केला. खोटं भागले मी त्यांच्याशी. पण आता बस, आता मी देवयाईंना समज खरं खरं सांगून टाकणार आहे. आणि मग त्यांनी मला इकडनं हाकलून लावलं तरी बी चालेल. आता यापुढे मी अजून देवयाईंशी खोटं नाही बोलू शकत.
पारू, पारू, तू नको ना स्वतःला दोष लावून घेऊस. हा बघ, ह्या सगळ्यात ना तुझी काहीही चूक नाहीये. आणि हा जर गुन्हा असेल ना, तर त्यात मी पण बरोबरीनं सामील आहे. आपण हे सगळं तुझ्या देवी आईसाठीच केलंय. कंपनीच्या नावासाठी, तुझ्या देवी आईचं नाव खराब होऊ नये म्हणून केलंय. त्यामुळे तू उगाच त्याचं गिल्ट नको घेऊस ग. आणि आपलं ठरलंय ना की योग्य वेळ बघून दादा सगळं सांगणार आहे आईला. पण आपण जर हे केलं नसतं ना, तर कंपनीला खूप मोठा लॉस झाला असता. आणि त्याहून जास्त तुझ्या देवी आईचं नाव खराब झालं असतं. पारू, तू ना थोडं रिलॅक्स कर, ओके? कारण ना, जर तू आईला जाऊन काय सांगितलंस ना, तर आईला वाटेल की दादाने लपवलं आणि ते जास्त हर्ट करेल तिला. म्हणून सांगतो की पॅनिक होऊन कुठलंच डिसिजन घेऊ नकोस. बघ, ही सिच्युएशन सर्वात बेटर कोणी हँडल करू शकतं ना, तर तो फक्त दादा आहे. त्याला हँडल करू दे, ओके? हवं तर मी उद्या स्वतः त्याच्याशी बोलतो. हा, त्याला सांगतो आपण लवकरात लवकर आईला सगळं सांगून टाकूया. मग झालं. पण प्लीज तू पॅनिक होऊन काय चुकीचं पाऊल उचलू नकोस. त्याने सगळेच प्रॉब्लेम्स होतील. जस्ट रिलॅक्स. हा, भाग गेला वाटतं बाहेर गाडी धुवायला. गणी, गणी उठ आता. गणी, अरे शाळा सुरू होईल आता, लवकर उठायची सवय ठेव. गणी, गणी पण ना. उठलास का गणी? उठला असं नाही उठणार. गणी उठ, उठ, चल उठ बाळा, उठ उठ उठ. शाळा सुरू होईल का नाही? हा, उठा आता, आवरून घे पड्डेशी.
अजून झोपलायस बाई तू? कवाची उठवतीये तुला? गणी गणी उठ तर बघ, बा येईल गाडी धुवून वरडा खाशील मग. उठ 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 बाळा उठ. उठ पट्टीशी आंघोळ करून घ्यायचा. उठ. ब्रो हा गुड मॉर्निंग. तू बोलवलंस मला? बरं झालं तू आलास. तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे आणि आज घरात बोलणं पॉसिबल नव्हतं म्हणून तुला इथे बोलावलं. बोल ना. आता पारूचं काय करायचं? त्या दिवशी तो वेडिंग शूटमध्ये जो काही प्रॉब्लेम झालाय ना, ते आपण आईला सांगितलं नाही याचं तिला वाईट वाटतंय. आय नो. अरे तिला असं वाटतं की आपण आपल्या आईला म्हणजेच तिच्या देवी आईला फसवतोय. माहिती आहे ना ती किती पॉझिटिव्ह आपल्या आईबद्दल. बघ आपल्याला ना हे सगळं लवकरात लवकर आईला सांगावं लागणार, नाहीतर पारू अशीच डिस्टर्ब राहील. लवकरच तिचं लग्न आहे यार. शी शुड बी हॅपी. मला पटतंय यार तू काय बोलतोय ते. पारू खूप इमोशनल आहे हेही माहिती मला. डोंट वरी, मी बोलणार आहे आईशी. योग्य वेळ बघून लवकरात लवकर बोलतो तिच्याशी. मला असं वाटतंय पारूशी पण बोललं पाहिजे. हो तू बोल पारूशी. आधीच ती दिशानं डोकं खात असते. 1000 प्रश्न असतात तिला. ब्रो मला एक सांग, ही दिशा नाही तेव्हा एक्सायटेड असते सगळ्या इव्हेंटसाठी. का महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि ती कुठेच नव्हती? हाय पॉइंट आहे. म्हणजे वेडिंग शूट सारखा एवढा इम्पॉर्टंट इव्हेंट होता आणि दिशाच नाही. काहीतरी गडबड आहे दादा. तू बोलून घे दिशाशी. हां मी बोलतो, पण तू पण पारूशी बोलून घ्यावं असं वाटतं मला. हो हां आलोच. येस. इव्हेंटच्या दिवशी हरीश तिथून अचानक गायब झाला आणि दिशा तिथे आलीच नाही. असं काही कनेक्शन असू शकतं का? मोठं देच आहे. मला ना आता त्या शाळेतल्या मॅडमची आठवण येते. काय करत असेल ती? शाळेच्या सुट्ट्या पण संपत आल्या. हा प्रीतम किर्लोस्कर, तू आहे बाबा तुझ्या आयुष्यावर. साध्या एका मुलीचं नाव नाही काढता आलं तुला. आई मला माहित आहे तुझ्यापासनं काही बी लपून राहणार नाही. तुला समज माहिती आहे. आई तुला वाईट वाटतंय ना की आपल्या पारूवर अशी कशी येळ आली म्हणून लगीन होऊन बी लपवाया लागतंय. हे आई तू तू काळजी नको करू. मी खुश आहे, एकदम खुश आहे मी. आई लग्नाच्या गाठी 7 जन्माच्या असतात आणि ह्यो तर माझा पहिलाच जन्म आहे. या जन्मात माझा संसार नाही झाला म्हणून काय झालं? तुझ्यासारखंच मी माझी समधी नाती जबाबदारीनं निभावीन. आई तू तू रोज कसं मंगळसूत्राचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करायचीस, हे मी तसंच करेन. तुझ्या आणि माझ्या संसारात फरक फक्त एवढाच आहे की तुझ्या सुख दुःखात तुला साथ द्यायला बा तुझ्या बराबर होता आणि इथं माझा संसार मला एकटीलाच करायचा आहे. पण आई तू काळजी नको करूस. तुझे संस्कार आहेत माझ्यावर. मी समजा व्यवस्थित करेन. तुझा आशीर्वाद असाच माझ्या सोबत राहू दे.